वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. भारत पाकिस्तान युद्धाला विराम मिळालेला आहे, मात्र काश्मीर प्रश्न अजूनही सुटलेला नाही. याच प्रश्नावरती मदत करण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्याची भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डिफेन्स एक्सपर्ट सतीश ढगे सर आहेत. सर, काय सांगाल? नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षाला पूर्णविरामच्या ऐवजी मी म्हणेल स्वल्पविराम लागलेला आहे. कारण पाकिस्तानकडून ज्या प्रकारची आगळीक होत होती, पाकिस्तानच्या DGMOनंच रिक्वेस्ट केल्यामुळे शस्त्रसंधी जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कालच्या रात्रीच्या 3 तासामध्ये त्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं त्या ठिकाणी केला, पण मध्यरात्रीनंतर त्या सगळ्या कारवाया त्यांनी थांबवल्या. आता येणाऱ्या 24 ते 48 तासामध्ये पाकिस्तान काय करतो हे पाहणं तर आवश्यकच आहे. आणि त्याहून महत्त्वाचं 12 तारखेला दुपारी 12 वाजता भारताचे DGMO आणि पाकिस्तानचे DGMO यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. आणि नेमक्या या शस्त्रसंधीच्या काय अटी शर्ती आहेत हे अत्यंत पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे. मला अशी आशा आहे की भारत जर अशा प्रकारची पाकिस्तानशी संबंधित शस्त्रसंधीला जर ॲग्री झाला असेल, ज्यामध्ये ऑफकोर्स युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची सुद्धा त्या ठिकाणी भूमिका होती, तर नक्कीच अटी शर्ती या भारताच्या फेवरेबल आहेत. अटी शर्ती हा या भारताचा जो दहशतवादाविरुद्धचा लढा आहे त्याला समर्पक आणि त्याला सपोर्ट करणारे आहेत. अशाच अटी शर्तीच्या आधारावर भारतानं हे सीज फायर ॲग्री केलं असावं अशी माझी आशा आहे. आणि नेमक्या या अटी शर्ती आल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी कळेल की भारताच्या दहशतवादाविरोधीच्या लढायामध्ये ही सीज फायर किती महत्त्वाची ठरणार आहे. यातला दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिमला करार नक्की काय आहे आणि सिमला करारानुसार डोनाल्ड ट्रम्प या 2 देशांमध्ये मध्यस्थी करू शकतात का? 1971ला जे युद्ध झालं होतं, ज्याच्या माध्यमातून बांगलादेशची निर्मिती झाली, आणि बांगलादेशची निर्मिती करताना आपण पाकिस्तानला जे आहे सपशेल लोळवलं, कारण 93,000 सैनिक जे आहे त्यांना भारतासमोर सरेंडर करावं लागलं. मग त्याच्यानंतर 1972मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये करार झाला आणि तो आपण शिमला करार असा समजतो. आणि त्या शिमला करारामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पहिली गोष्ट तर आपण जे आहे यांचे 93,000 जे प्रिझनर ऑफ वॉर होते त्यांना त्या ठिकाणी सोडून दिलं. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये हा जो सीमेचा वाद आहे, तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सांगितलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचा वाद असेल तर एकतर्फी भूमिका ही पाकिस्तानने घेऊ नये, भारताने घेऊ नये. म्हणजेच पीसफुल मॅनरमध्ये शांततेच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला हा प्रश्न, सीमेचा प्रश्न, हा द्विपक्षीय चर्चेतून सोडावा. म्हणजे शांततापूर्व मार्गाने करावा, एकतर्फी कारवाई कोणी त्या ठिकाणी करू नये. आणि त्याहून महत्त्वाचं द्विपक्षीय चर्चेतून, म्हणजे सरळ सरळ यातून थर्ड पार्टीचा या ठिकाणी रोल नाही, असा स्पष्टपणे 1972च्या शिमला करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांनी त्या ठिकाणी ॲग्री केलेलं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करू शकतात का, किंवा त्यांनी जर मध्यस्थी केली तर शिमला करार रद्द समजायचा का? मुळातच डोनाल्ड ट्रम्पनं कालचं जे ट्विट केलं आणि आजसुद्धा जे ट्विट केलं यामध्ये जे आहे त्यांच्या भूमिकेमध्ये बराचसा फरक आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. आणि त्याहून महत्त्वाचं, डोनाल्ड ट्रम्पनं ही जी मध्यस्थी केल्याचा त्या ठिकाणी दावा केला, त्याच्या माध्यमातून जगातला कुठलाही प्रश्न असेल आणि त्यातल्या त्यात भारत पाकिस्तान संघर्ष ज्याच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं, त्या संघर्षाला सुद्धा जे आहे कुठेतरी थांबवण्याचं काम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका करू शकतो, डोनाल्ड ट्रम्प करू शकतो. अशा प्रकारचा गवगवा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि काही अंशी त्यामध्ये ते यशस्वी झाले. पण कालच्या ट्विटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की फुल अँड इमिजिएट सीज फायर 5 वाजल्यापासून जे आहे अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी त्या ठिकाणी होईल. आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे हे त्या ठिकाणी सॉर्ट आउट झालं. अगोदर त्यांनी सांगितलं की मध्यस्थीच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असणारे जे प्रश्न ते आम्ही सॉर्ट आउट करू. आजचं जर ट्विट त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ट्विटमध्ये ते आणखीन एक स्टेप मागं आलेले त्या ठिकाणी दिसतात. म्हणजेच त्या ठिकाणी ते म्हणतात की काश्मीरचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, काश्मीर प्रश्न हा त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, काश्मीरचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी माय गुड ऑफिसेस म्हणजेच त्यांच्या अखत्यारीत असणारी जी सगळी यंत्रणा आहे ती जर भारत आणि पाकिस्तानला वाटत असेल तर मदत करायला तयार आहे. म्हणजे पहिले गवगवा आम्ही मध्यस्थी केली, नंतर एक स्टेप मागं ज्या प्रकारे आता पाकिस्तान जो आहे तो शस्त्रसंधीला ॲग्री झालेला आहे की जर त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना मदत करू. आणि माझ्या मते येणाऱ्या दिवसामधल्या ज्या पाकिस्तानच्या कारवाया असणार आहेत त्याच्यानंतर आता जे आहे पाकिस्तानला सज्जड दम देण्याचा वेळ ही येणाऱ्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्पवर येणार आहे. पण एकूणच ते ट्विट पाहता फार मोठा अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे की भारत आणि काश्मीर या प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी अमेरिका तयार आहे. पण मूळ प्रश्न हाच आहे की भारतानं कधी काश्मीरचा संबंधितला प्रश्न हा जागतिक स्तरावरचा त्या ठिकाणी मांडलाच नाही. जम्मू आणि काश्मीर हा अधिकृतरित्या भारताचाच इंटिग्रल कॉम्पोनंट आहे, भारताचाच भाग आहे. आणि हे फक्त मी म्हणत नाही, 1994चा आपली जी टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे,
पार्लमेंट आपल्या संसदेचा हा प्रस्ताव आहे जो संसदेनं पारित केलेला आहे, ज्याच्या अनुसार आपण म्हटलेलं आहे की पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू काश्मीर हा पूर्णच्या पूर्ण जो आहे भारताचा अधिकृत भाग आहे. एवढंच नाही, सध्याच्या सरकारचं सुद्धा स्पष्टपणे म्हणणं आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला एकच अनफिनिश्ड एजेंडा आहे आणि तो अनफिनिश्ड एजेंडा म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. म्हणजेच संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच आहे, ही अधिकृत भूमिका सध्याच्या सरकारची सुद्धा आहे. एवढंच नाही, आज घडीला सुद्धा जम्मू आणि काश्मीरची विधानसभा जर तुम्ही पाहिली तर त्या विधानसभेमध्ये 24 विधानसभेच्या जागा या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारी जी जो एकूणच तो भूभाग आहे त्या भूभागासाठी जे आहे एक प्रकारे रिकाम्या ठेवलेल्या आहेत, रिक्त ठेवलेल्या आहेत. म्हणजे अधिकृतरित्या जम्मू आणि काश्मीरचा पूर्ण भाग इन्क्लुडिंग पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच आहे, अशा प्रकारची आपली स्पष्ट भूमिका आहे. आणि सर्वात शेवटचं आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट की एकूणच आत्तापर्यंत आपण आपला जर अधिकृत मॅप पाहिला जम्मू आणि काश्मीरचा तर ते मुंडकं छाटून जे आहे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर छाटून आपण भारताचा नकाशा कधीच दाखवत नाही. जर कुठल्या आंतरराष्ट्रीय पटलावर अशा प्रकारचा पाकव्याप्त काश्मीर सोडून भारताचा जर मॅप त्या ठिकाणी आला तर किती गवगवा होतो, कशा प्रकारे आपण त्याला प्रोटेस्ट करतो. मग हे पाकव्याप्त काश्मीर जे आहे आपल्याला फक्त मॅपमध्येच ठेवायचं आहे का खऱ्या अर्थानं त्याला सुद्धा आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे? माझ्या मते खऱ्या अर्थानं सरकारनं कधी ना कधी ती खमकी भूमिका त्याला घ्यावी लागणार आहे. ज्या प्रकारे आर्टिकल 370 लोंबळ एक प्रकारे जे लटकट ठेवलेला जो इश्यू होता तो 2019 मध्ये सॉर्ट आउट झाला, तसाच पाकव्याप्त काश्मीर हा लटकट ठेवलेला जो इश्यू आहे त्याला सुद्धा सॉर्ट आउट करण्याची गरज आहे. आणि माझ्या मते सध्या ज्या प्रकारे इंटरनॅशनल प्रेशर एक प्रकारे जे आहे पाकिस्तानवर होतं, फेवरेबल अशा प्रकारची कंडिशन भारताला होती, त्या अनुषंगानं पाकव्याप्त काश्मीरचा बंदोबस्त करण्याचा सुद्धा सोल्युशन आपल्याकडे आहे. आणि पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी रिटरेट करू, डोनाल्ड ट्रम्प काहीही त्या ठिकाणी म्हणू मध्यस्थीविषयी किंवा थर्ड लोकेशनमध्ये म्हणजे न्यूट्रल लोकेशनमध्ये त्यांनी जे आहे भारत आणि पाकिस्ताननी चर्चा करावी अशा प्रकारची त्यांची विधानं काही असो, भारत सरकारनं ते ॲक्सेप्ट केलं नाही, भारत सरकार ते ॲक्सेप्टही करणार नाही. कारण जम्मू आणि काश्मीर, संपूर्ण जम्मू आणि काश्मीर ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर सुद्धा आहे तो भारताचा अधिकृत भाग होता आणि अधिकृत भाग आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याला पूर्णतः इंटिग्रेट भारतासोबत करण्यासाठी भारत सरकार येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करेल अशीच जनमानसाची भावना आहे. तर हे होते डिफेन्स एक्सपर्ट सतीश ढगे यांनी या विषयावरती सखोल माहिती दिलेली आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH